नवनाथ दर्शनाच्या निमित्तानं विट्याला रावणसिद्धी यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे हालसिद्धनाथ यांच्या दर्शनासाठी कोल्हापूरला एक दिवस मुक्काम केला. अर्थात हिंदू धर्मी कडवे असल्यामुळे श्री विद्या नरसिंह सरस्वती या शंकराचार्यांची भेट घेणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यानिमित्ताने त्यांचे काही चार विचार सामाजिक आणि इतर विषयांवर लोकांसमोर यावेत ही तीव्र इच्छा होती. तेव्हा त्यांनीही आम्हाला पूर्ण सहकार्य देऊन मुद्दाम वेळ दिला आणि संभाषण त्यांचं जे काही झालं ते आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे. शंकराचार्य हे प्रत्येक हिंदू माणसाने अत्यंत डोकं नतमस्तक होऊन डोकं त्यांच्या पायावर ठेवावं अशी व्यक्ती असते आणि त्याप्रमाणे हेही शंकराचार्य करवीर पीठाचे प्रमुख, अत्यंत विद्वान आणि सामाजिक विषयांची जाण असणारे असे होते. हे ऐकून आम्हाला फार आनंद झाला. त्यांच्याशी अतिशय मोकळेपणाने वार्तालाप पण केला आम्ही. हा जो सुंदर भव्य मठ समोर आहे इथेच आमचं भाषण झालं. गाता गणेश गुणगान अखंड प्रेमे, लाभेल शांती सुख ही प्रभु गोड नामे. वेदांत चिंतन तसे मनरंजनाही, आनंद रूप गणनाथ कृपा ही होई. ब्रह्माद्यशेष पारंपरेण यावत् स्वगुरु पादांबुजौ तावत् प्रणवमी. तसा आजचा हा विषय आद्य शंकराचार्यांच्यापासून सुरू होतो म्हणायला हरकत नाही. आद्य शंकराचार्यांनी त्या परिस्थितीमध्ये ज्या देवतेंच्या उपासकांची, वेगवेगळ्या देवतेंच्या उपासकांची जी एकमेकांमध्ये वादावादी चाललेली होती ती मिटवण्याकरता म्हणून त्यांनी पंचायतन पूजा सांगितलेली आहे. आणि ही पंचायतन पूजेमुळं तुझा देव मोठा आहे ना त्याला ठेव मध्ये, बाकीचे चार देवांना चार बाजूला ठेव असं सांगून त्यावेळी त्यांनी ती भांडणं मिटवलेली आहेत. आज मितीलाही पुन्हा माझा देव श्रेष्ठ वगैरे ही वाक्य सुरू झालेली आहेत, पण ही आद्य शंकराचार्यांचा विचार केला तर ही व्यर्थ आहेत. कारण सगळ्याच देवांना प्राधान्य देणं आपलं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात आपल्या देवतेला ज्याला त्याला आपलं जास्त आवडतं त्याप्रमाणे त्यांना आपल्या देवतेला प्राधान्य देऊन बाकीच्यांना निदान दुय्यम तरी लेखू नये. त्यांनी त्यांचं उपासनाही केली पाहिजे असं एक आपली अपेक्षा असते. म्हणून आद्य शंकराचार्यांच्या या मठ परंपरेला आजपर्यंत तशीच किंमत आहे की ज्यावेळेला त्यावेळेला होती. विषय असा येतो की आद्य शंकराचार्यांनी हे जे चार आपलं कार्य झालं. खरं तर आद्य शंकराचार्य मोठे कशानं झाले? केवळ पंचायतन पूजा करून अद्वैत सिद्धांत मांडला म्हणून ते एक मोठे झाले का? तो तर एक अंश आहेच, पण दुसरा अंश सगळ्यात महत्त्वाचा आहे की माझं कार्य संपलं, आता मला राहायचं नाही. कार्य संपल्यानंतर राहायचं नाही हे करून त्यांनी ज्याप्रमाणे आपलं देह ठेवला म्हणा किंवा निनामाला गेले म्हणा, मुळं ते मोठे झालेले आहेत. तसंच ज्ञानेश्वर माऊलींचं सुद्धा आहे. वय किती लहान आहे पण तरीसुद्धा कार्य संपलं म्हटल्याबरोबर त्यांनी आपला समाधी घेतलेली आहे. हे ह्या मोठ्या लोकांचं मोठेपण ह्यात आहे की जेवढं ठरले तेवढं केलं की निघालं. आपण काय करतो व्यवहारामध्ये सामान्यतः सामान्य माणूस काय करतो, अजून असू दे अजून असू दे. त्याची जी हाव आहे ही जगण्याची हाव तर आहेच आहे, पण बाकीच्या विषयांची हाव सुद्धा त्याची मिटलेली असत नाही. ह्या गोष्टीतून आपल्याला बोध घेता येणं शक्य आहे. म्हणून त्यांनी तो बोध आपल्या पुढं प्रत्यक्ष रूपानं ठेवलेला आहे. आद्य शंकराचार्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे? सामान्यतः दोन प्रकार येतात, साधू आणि संत यामध्ये दोन प्रकार येतात. एक साधू काय करतात की जनमानसामध्ये जाऊन कार्य करतात आणि संत काय करतात त्यांच्या जवळ येणाऱ्यांना पसंत करतात. म्हणून संगे करीती पसंत असा त्याचा उल्लेख आलेला आहे. मग साधू आणि संतांमध्ये दोन्ही विद्वत्तेच्या दृष्टीनं म्हणा किंवा पारमार्थिक दृष्टीच्या दृष्टीनं दोघं सारखेच असतात, पण कार्यातून ते भिन्न असतात.
आद्य शंकराचार्यांनी काय केलेलं आहे, हे ज्यावेळेला केलं त्यावेळेला त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, की हे संत साधू ज्याप्रमाणे समाजात जातात आणि लोकांना दीक्षा देतात, तसं ह्यांनी केलेलं नाही आहे. आद्य शंकराचार्यांनी त्या मंडन मिश्रांच्याकडे जाऊन त्यांच्याशी तत्ववाद करून त्यांना जिंकलेलं आहे. त्यांनाच जिंकलं असं नाही, तर त्यांच्याच पत्नीला तिथं न्यायाधीश बनवून त्यांना जिंकलेलं आहे. आणि पत्नी ही पुरुषाची अर्धांगिनी आहे, म्हणून तिलाही त्यांनी वादामध्ये जिंकलेलं आहे. आणि मग त्या मंडन मिश्रांना घेऊन ते आलेले आहेत आणि त्यांना सुरेश्वराचार्य या नावानं शृंगेरीच्या पीठावर बसवलेलं आहे. म्हणजे इथं महत्त्वाचं काय, बाकीचे शिष्य, बाकीच्या 3 मठावरचे शिष्य नाहीत का? त्यांना बसवलं नाही का? बसवलं जरूर आहे. पण तरीसुद्धा जाऊन शिष्याला घेऊन येणं, वाद करून आणि आलेल्या शिष्यांना दीक्षा देणं, हा त्यात फरक राहतो. तो फरक आद्य शंकराचार्यांनी आपल्या इथं दाखवून दिलेला आहे. म्हणून ते एक त्यांचं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. जी त्यांनी परंपरा घालून दिलेली आहे, ती आज जशीच्या तशी टिकलेली आहे आणि ती तशी टिकणं आवश्यकही आहे. लोक विचारतात, की असं काय त्याने हे केलं? तर अद्वैत सिद्धांत त्याने जो मांडलेला आहे, तो आजपर्यंत कोणालाही खोडता आलेला नाही आणि इथून पुढेही तो खोडता येणं शक्य नाही. अशी त्याच्याबद्दलची आहे. म्हणून सुद्धा आद्य शंकराचार्य हे महत्त्वाचे आहेत. दुसरा विषय आता असा येतो, की त्यांच्यापासून ही परंपरा चालत आली. काय होतं, की धर्माचं रक्षण करणं, धर्माचा प्रसार करणं, या 2 गोष्टी आहेत. बऱ्याच जण धर्माचं रक्षण न करता नुसता धर्माचा प्रसार करू इच्छितात. पण धर्माचा प्रसार करत असताना त्याला तत्त्वाचा न्याय राहत नाही. मग शस्त्राच्या द्वारे असेल किंवा आणि कशा असेल, असा ते धर्माचा प्रचार करतात. पण आद्य शंकराचार्यांनी धर्माचा प्रचार करताना मात्र असा प्रचार केलेला नाही. त्यांनी तत्त्वाचा प्रचार केलेला आहे, की जेणेकरून त्या तत्त्वाच्या बोधानं लोक आपल्या आपल्या धर्मात स्थिर राहतील. धर्मांतराचा विषय त्यांनी घेतलेला नाही. आद्य शंकराचार्यांनी आपले लोक आपल्यात राहतील ह्याचा मुख्य काळजी घेतलेली आहे, बाहेर जाणार नाही त्याची. आद्य शंकराचार्यांना हे कदाचित माहिती असावं त्यावेळेचा तो असाध्य रोग म्हणून आजकाल जो कॅन्सर म्हटलेला आहे, तो झाल्यानंतर माणूस काय म्हणतो, मला जिवंत राहायचं आहे, ते पाहिजे तो शरीराचा भाग काढून टाका, पण मला जिवंत राहायचं आहे. हे कदाचित त्यांना त्यावेळेला माहिती असेल, म्हणून त्यांनी धर्मातून बाहेर न जाता आहे या धर्मात राहा, असा बोध आपल्याला केलेला आहे. भगवद्गीतेनंही तोच बोध केलेला आहे. स्वधर्मे निधनम श्रेया असं म्हणून तोही बोध केलेला आहे. तोच पुढे आद्य शंकराचार्यांनी उचलून धरलेला आहे. आता कार्यपद्धती करत असताना त्यांनी 4 मठांची स्थापना का केली? तर स्वतः आहे तोपर्यंत आपल्याला कार्य करायचं आहे, त्यांनी केलेलंही आहे. पण नंतर सुद्धा हे टिकलं पाहिजे याच्याकरता म्हणून त्या 4 मठांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. हे करत असताना काय विचार केलेले आहेत? 4 दिशांना 4 मठाची स्थापना व्हावी हा विचार केलेला आहे. काय होतं, आपल्याकडं भाषा जशी 10, 15, 20 मैलाला बदलली जाते, भाषेमध्ये काही फरक येतात. आता आपण म्हणतो, की धारवाडचं कन्नड आणि बेंगलोरच्या कन्नडमध्ये फरक आहे किंवा महाराष्ट्रातल्या कोल्हापूरची मराठी आणि पुण्याच्या मराठीमध्ये फरक आहे. तसं ह्या भाषेमध्ये जसा फरक पडत जातो, तसं धर्मामध्ये काही प्रकारे फरक पडत जातो. त्या भौगोलिक परिस्थितीनुसार तो फरक पडत जातो. पूर्वीच्या काळाचं वर्णन करायला गेलं, तर आसाम वगैरे भागामध्ये त्यावेळेला कलकत्ता वगैरे या साईडला त्यावेळेला भाजीपाला एवढा होत नव्हता. मग इकडनं तिकडं पाठवण्याची त्यावेळेला तशी सोय नव्हती. आद्य शंकराच्या गायांचा विषय करतोय आपण बघतोय आहे. मग त्यावेळेला काय केलं पाहिजे? म्हणून त्यावेळेला तिथल्या काही समाजाला त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी समुद्र भाजी ज्याला म्हणतात, ती म्हणजे थोडक्यात की मासे खायला ती परवानगी दिलेली आहे. का दिली? तर त्यांना दुसरं साधनच नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ती परवानगी दिलेली आहे. पण म्हणून ते खायला मिळतंय म्हणून इथल्या ब्राह्मणांना तिथं जाऊन ते खावं का? ह्याचाही विचार त्याने केला. तसं करायचं नाही आहे. म्हणजे ते केवळ त्याच्या लालसेनं तिथं जायचं नाही आहे. अशी एकंदरीत परिस्थिती बघून ती भाषा, तिथला धर्मसुद्धा कसा बदलतो, थोडा प्रदेशानुसार धर्म बदलत जातो. तसं
त्याही भागातला धर्म काय आहे हे बघून त्यांनी काय केलं, आपला भाग वेगळा आखलेला आहे आणि 4 धर्मांची 4 ठिकाणची स्थापना केलेली आहे. आता या विषयामध्ये आणखीन एक बघायला गेलं तर तत्वाचा बोध हा विषय तर सगळ्यांना दाखवलेलाच आहे, पण तो कसा दाखवलाय ते त्यांच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं. शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्य. शंकर शंकर या शब्दामध्ये शंकरोति इति शंकरः, म्हणजे जो कल्याण करतो तो शंकर आहे. मग तो कल्याण कसं करतो हे दाखवत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की स्वतः आचरण करून दाखवून जो कल्याण करतो, आचिनोति शास्त्रार्थम स्वयं आचरती स्थापयती च, म्हणजे स्वतः त्या धर्माची तत्व पूर्णपणे जाणून घेऊन पूर्णपणे अंगी मुरवून मग ती लोकांच्या पुढं आचरणातून ठेवतात. बोटाला धरून शिकवत नाहीत, आचरणातून शिकवतात. त्याला आचार्य असं म्हटलेलं आहे. आणि हे आचरणातून शिकवून त्यांनी काय दाखवलं, कल्याण कसं होतं हे दाखवलं, म्हणून त्यांना शंकर आचार्य असं म्हटलं. जगद्गुरूमध्ये सुद्धा आपण 2 प्रकारे फोड करू शकतो. एक, जगत हे ज्याचं गुरु आहे असे शंकराचार्य, आणि दुसरा जगद्गुरु शब्द त्यावेळेला कृष्णाला वापरला गेलेला आहे. कृष्णम वंदे जगद्गुरू. त्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर कृष्ण हा ज्याचा म्हणजे गुरु आहे, अशा 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारानं तो शब्द फोडला गेलेला आहे. आद्य शंकराचार्य यांनी जगताला गुरु केलेलं आहे. का? त्यांचं एका ह्यात असं आलेलंही आहे की ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जगाचं मिथ्यत्व हे जगाकडनंच घेता आलं म्हणून तो गुरु झालेला आहे. ज्याच्याकडनं चांगलं घेता येईल तर गुरु करायचं, असं पूर्वापार पद्धत होती. या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. आता पहा, चांगल्या गोष्टी शिकवायला आपल्याकडे शाळा असाव्या लागतात, पण वाईट गोष्टी शिकवायला शाळा असतात का? खोटं बोलायला शिकवायला शाळा आहे का? अपकर्म करण्याला करता काही शाळा आहे का? त्याची गरज नसते, कारण तो मूलतः स्वभाव असतो आणि ते बघूनच लोक शिकतात ना. ते तिथं न बघता शिकतच नाहीत किंवा त्याला कोणी हाताला धरून शिकवत नाही. ते वाढवडील जसे वागले त्या पद्धतीने ते शिकत असतात. म्हणून आद्य शंकराचार्यांनी त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आचरणातून तुम्ही धर्म शिका हे आपल्याला दाखवलेलं आहे. दुसरा विषय, आता ह्या वेगवेगळ्या पीठांची निर्मिती केली. मग त्या पीठांच्या निर्मितीत सुद्धा जसं शृंगेरीला त्यांनी दक्षिण पीठाची, दक्षिणामना ज्याला म्हटलं जातं, त्याची स्थापना केली. पण त्याही पीठाला नंतर भाषेचे प्रश्न निर्माण झाले. पूर्वीच्या काळात सरसगट संस्कृत सगळीकडे चालत होतं. आज मितीला कन्नड मराठी हा वाद आता सगळ्यांना माहितीच आहे. तर आज मितीला तो चालत नाही, म्हणून काय केलं त्यांनी, महाराष्ट्रासाठी एक उपपीठ बनवलं. जोशी मठाला हिमालयामध्ये बद्रीनारायणाला तिथं काय होत होतं, तिथं इतर लोकांची आक्रमणं होत होती. त्यामुळे तिथलं पीठ हे असुरक्षित होतं, म्हणून त्याची काही उपपीठ त्यांनी या भागात दक्षिणेला केलेली आहेत. विषय असा आहे की शृंगेरीच्या अलीकडेच 30 किलोमीटर अंतरावर एक ह्याचं उत्तरेतल्या पीठाचं, बद्रीपीठाचं उपपीठ आहे. शकटपुरम नावाचं नाव आहे गावाचं. तिथं एक उपपीठ आहे. या लोकांना बाकी सगळे आचार विचार सगळे एकसारखेच आहेत, पण प्रबोधनाचे विषय मात्र वेगळे वेगळे दिलेले आहेत, त्या भाषेनुसार आणि तिथल्या रूढी परंपरेनुसार. आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या आद्य शंकराचार्यांनी हा अभ्यास केव्हा केला असेल एवढा, ही पीठे निर्माण करताना. पण त्यांना ते ज्यावेळेला त्यांनी संपूर्ण भारताची यात्रा केली त्यावेळेला जाता जाता ह्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केलेला होता आणि तो त्यांनी मांडलेला आहे. या जोशी मठाचं आणखीन हैदराबादजवळ एक पीठ आहे. अशी वेगवेगळ्या ठिकाणी त्याची उपपीठं तयार केलेली आहेत. तसं आपल्याला जगन्नाथपुरीच्याही दृष्टीनं पाहिलं तर त्यांचंही उपपीठ आहे. द्वारकेची उपपीठं आहेत. या सगळ्यांना आहे आणि त्यांची आद्य शंकराचार्यांची अपेक्षा अशी कधीही नव्हती की चारी पीठाच्या स्वामींनी एकत्र यावं. कारण एक तर त्या प्रांतातला धर्मभेद आहे, भाषाभेद आहे, सगळे एकत्र येऊन करणार काय? जो अनिवार्य धर्म आहे तो सगळ्यांना सारखा आहे, तो त्यात बदल करता येत नाही. नेम हे सगळ्यांना सारखे असतात. अहिंसा सगळ्यांना सारखी आहे, तर कुठल्याही भागात जाऊ दे, तर अहिंसा हा धर्म सगळ्यांना सारखाच आहे. पण एकादशी व्रत उपवास करावा हे प्रत्येकाला भिन्न भिन्न आहेत.
जसं आता उद्या शिवरात्री येते. शिवरात्रीचा उपवास मारताना त्यांनी करायला सांगितलेला आहे. पण त्याच वेळेला वैष्णव लोक पुरणपोळी करून खातात. म्हणजे त्या दृष्टीतनं ते धर्मातल्या भेदाचा विषय येतो. तो आद्य शंकराचार्यांनी म्हणून वेगळा-वेगळा करून दिलेला असल्यामुळं यांनी एकत्र येऊन कधी नाही. एकमेकात सलोखा असावा, एकमेकांमध्ये चर्चा व्हावी याबद्दल त्यांचं दुमत नाहीच आणि त्यांनी ते अपेक्षित ठेवलेलंही होतं. पण वेगळं करावं लागलेलं होतं. ती ही वेगळी पीठं निर्माण झालेली आहेत. आता ह्या पीठाचं उपपीठ म्हणून हे कोल्हापूरचा आपलं शंकराचार्य पीठ आहे. त्या आता तसं जर आणखीन बघायला गेलं तर ते स्वामी कथा सगळी आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ती वेगळी पुन्हा मी सांगण्याची गरज नाही आहे. पण त्या स्वामींना संकेश्वरमध्ये आल्यानंतर विजापूरच्या बादशहाने त्यांची सेवा केली. का त्याला स्वप्नबोध झाला, की आपल्या मुलीचं कुरूप मुलगी होती, तिचं लग्न होत नाही. तू त्या स्वामींचं सेवा कर, तुझ्या मुलीचं लग्न होईल. हे सांगितल्याचा परिणाम काय झाला, त्या राजानं तिची सेवा केली बादशहानं. स्वामींची सेवा केली. तिथं संकेश्वरच्या अलीकडं 3 किलोमीटरवर हरिद्रा देवीचं मंदिर आहे. डोंगरावर आहे थोडंसं ते. त्याला कन्नडमध्ये हरगपूर करायचं नाव आहे ते. तर तिथं त्या देवीचं मंदिर आजही आहे. त्या उपासना करत असणाऱ्या स्वामींची त्यांनी तिथं सेवा केली. परिणामी बरोबर महिन्याच्या आत त्या मुलीचं लग्न झालं आणि मग त्या राजानं त्या बादशहानं त्यांना तिथं काय केलं, हे संकेश्वरला पीठ निर्माण करून दिलं. त्यानंतरच्या काळात काय घडलं, त्यानंतरच्या काळामध्ये कोल्हापूरचे जे छत्रपती होते, त्यांना एक अशी प्रेरणा झाली, की एक मुसलमान बादशहा आपल्या स्वामींना शंकराचार्य म्हणतोय आणि मग आपण छत्रपती असून उपयोग काय? हे त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी पण मग त्या स्वामींना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, की आम्ही हिंदू आहोत. आमच्या ह्याच्यात तुम्ही राहणं जास्त चांगलं आहे. म्हणून त्यांनी ह्या करवीर पीठाची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचे स्वामी दोन्हीकडं, तिकडं संकेश्वर आणि इकडं असं दोन्हीकडं ते कार्य पाहत होते. पण कार्याचा व्याप वाढला आणि मग ते इथल्या छत्रपतींच्या लक्षात आल्यावर त्यांनी 1905 साली ह्या 2 वेगळ्या-वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. म्हणजे संकेश्वर वेगळं केलं, तिथले स्वामी वेगळे राहिले आणि इथले स्वामी वेगळे आले. संकेश्वरवाल्यांचे जे मूळ होते त्यांच्या ज्येष्ठ शिष्याकडं हे करवीर पीठ आल्यामुळं करवीर पीठ हे मुख्य पीठ झालेलं आहे. या 2 पीठामधलं मुख्य पीठ हे करवीर झालेलं आहे. असा हा त्याचा थोडक्यामध्ये इतिहास आहे. आता दुसरा विषय आपण जो म्हणाला, की कर्मकांड. आपण ह्या कर्मकांड शब्दामध्ये कांड ह्या शब्दालाच आपण भ्रष्ट करून सोडलेला आहे. कांड ह्याचा अर्थ काय आहे? एक चॅप्टर किंवा एक धडा, एक प्रकरण असा त्याचा अर्थ आहे. अयोध्याकांड हे जसं कांड शब्द त्यात वापरला गेलेला आहे. कांड याचा अर्थ एक प्रकरण आहे. तसं हे कर्मकांड हे आयुष्यात जगण्याचं एक प्रकरण आहे. तिथं त्याच्यामुळं काहीही वाईट नाही आहे. त्याच्यामध्ये सगळं योग्यच ते सांगितलं गेलं आहे. कुणी काय करावं, कुणी कसं राहावं, काय या गोष्टीचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये आलेलं असल्यामुळं कांड या शब्दानं काहीतरी अर्थ करून घेणं हे पूर्णतः चुकीचं आहे. आयुष्यात कर्माशिवाय जगता येतं का? भगवद्गीतेमध्ये म्हणालेले आहेत, की "नहि देहभृता शक्यम" 18व्या अध्यायात श्लोक आलेला आहे. मला वाटतं बहुतेक 8वा का 13वा श्लोक आहे. "नहि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषतः." अशेषतः कर्म सगळे टाकून देऊन राहणं कोणालाही शक्य नाही. मग काय केलं पाहिजे? मग कर्म जर केलं पाहिजे, तर ते कसं केलं पाहिजे? तर "तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यो व्यवस्थितो." शास्त्र प्रामाण्यानं ते कर्म केलं पाहिजे. जसं करायला सांगितलं त्या पद्धतीनं केलं तर त्याचा उपयोग आहे, अन्यथा त्याचा उपयोग होत नाही.